को शेट ठोक दीजिए, महाकाल का धमाके लाकर शेट ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणारं सॉन्ग म्हणजे सुंदरी सुंदरी हा खूप इन्स्टा ट्रेंड चालू आहे। तर ह्याच ट्रेंडवरती आपण आजचा व्हिडिओ एडिट करणार आहोत, त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितके काही मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन होऊ शकता। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी लागणार आहेत दोन ॲप्लिकेशन, एक म्हणजे कॅपकट प्रो, दुसरं म्हणजे VPN। तर तुम्ही VPN कोणतं पण डाउनलोड करून घेऊ शकता आपल्या प्ले स्टोअरवरून, आणि कॅपकट प्रोचं वर्जन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे आणि पिनला आहे, त्यामुळे बिनधास्त आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि तिथून जाऊन तुम्ही कॅपकट प्रो डाउनलोड करून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करून घ्या। तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला VPN कनेक्ट करून घ्यायचे। तर मी VPN कनेक्ट करून घेतो। तर मित्रांनो, मी प्रॉक्सी VPN यूज करत आहे, तुम्ही कोणता पण VPN डाउनलोड करून यूज करू शकता, काही विषय नाही। तर प्रॉक्सी VPN कनेक्ट करायचं कसं ते तुम्हाला सांगतो। सिम्पली VPN ओपन करून घ्यायचंय, वरील VPNचं ऑप्शन आहे बघा, तर सिम्पली ऑप्शनवरती क्लिक करायचंय, कनेक्ट वरती क्लिक करून द्यायचंय, हे बघा। तर अशा प्रकारे एक ऍड बघितल्याच्या नंतर ना आपला जो VPN आहे तो कनेक्ट होऊन जाणार आहे। सिम्पली आपण कॅपकट ओपन करून घेऊयात। तर आता कॅपकट मी ओपन करून घेतोय मित्रांनो, हे बघा इथं अशा प्रकारे कॅपकट आहे, एकदम लेटेस्ट आहे मित्रांनो, एकदम प्रो वर्जन आणि चालायला एकदम एक नंबर चालतंय, मक्खन की जरा चलता है कॅपकट। ओके, सिम्पली न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचंय। आता काय करायचं, तुम्हाला अशा प्रकारचा एक 17 सेकंदाचा व्हिडिओ दिला असेल ब्लॅक मध्ये, एकदम प्रॉपर ब्लॅक व्हिडिओ आहे। आता फक्त यामध्ये बीट हुडकायची कशी ते तुम्हाला सांगतो मी। तर आपण यामध्ये सिंपल नंबर तसे लावले नाहीत, 1 2 3 4 5 तसं काही केलेलं नाहीये। सिंपल काय करायचं, आता सिम्पली हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओवरती क्लिक करायचे, थोडं साईडला स्क्रॉल करायचे, तिथे ऑप्शन बघा एक्स्ट्रा ऑडिओचं, आपण तो एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ते अगोदर आपण एक्स्ट्रा ऑडिओ याचा करून घेऊया। सिंपल हे बघा आपलं दिसतं का बीट 1 2 3, हे बघा 1 2 3 टाकलेलं नाही, फक्त एकच लावलेलं आहे मी, फक्त आपल्याला बीट ओळखू येण्यासाठी, बरोबर। एडिटरला फक्त एक बीट फक्त ओळखू आला पाहिजे, जास्ती करून तर कोणी एडिटरना आपले जे सॉन्ग आहे त्या सॉन्गवरच बीट ओळखतात, जसं की मी बघा त्यावेळेस मला फक्त सॉन्ग गेला की मी सॉन्गवरच बीट मनाला लावतो, काही विषय नाही, असा विषय। तर सिम्पली काय करायचं बघा, इथं एक नंबर येत आहे, इथे एक बीट लावायचा, सिम्पली ऍड बीट थोडं समोर यायचं आहे, इथे एक असं जो जिथं नंबर ब्लिंक करतो तिथं अशा प्रकारे बीट लावून टाकायचं। इथे एक आता बघा अशा प्रकारे बीट ऍड करून घेतो, समोर एक असणार आहे, इथं असेल बघा कुठेतरी, हे बघा ठीक। असं अगोदर आपण 1 2 नंबर द्यायचे का, त्यामध्ये खूपच प्रॉब्लेम होत होती मित्रांनो, एक असाच चालायचा, नाहीतर म्हणजे काहीतरी विषय व्हायचा, त्याच्यापेक्षा आपण डायरेक्ट बीट दिलेलं परवडते। हे अशा प्रकारे लगेच बीट सुद्धा ओळखू येतो, जास्ती वेळ खेळायची गरज नाही, काही नाही, जिथं ब्लिंक केलं तिथं थांबायचं बिनधास्त आणि बीट देऊन टाकायचा। ही पद्धत कशी वाटते तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, का तुम्हाला ती जुनीच पद्धत आवडते तसं सांगा, काही विषय नाही, आपण त्यावर सुद्धा करूयात, पण ही थोडी मला नवीन पद्धत वाटते त्यामुळे मी अशा प्रकारे करत आहे। बघा आपले एक हायेस्ट एक 5 ते 6 सेकंदामध्ये आपला जो बीट आहे सगळे प्रॉपररित्या बसलेले आहेत, एकदम सोपं आणि सरळ। आता सिम्पली काय करायचं, आपल्याला फोटो ऍड करायचा। ओके, सिम्पली वरच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे, खाली थोडं स्क्रॉल करायचं, आणखीन रिप्लेस वरती क्लिक करायचं, फोटोवरती जायचं, तुमचं जिथं काय फोटो असेल, तुम्ही जर स्वतःचे फोटो यूज करणार असतात तर चांगलीच गोष्ट आहे, प्लस तुम्ही दुसरं कोणाचे करणार असतात तर काही विषय नाही, कोणाचे सुद्धा तुम्ही घेऊ शकता। जर तुम्हाला माझ्याकडे जे फोटो यूज करतोय त्यांचे फोटो पाहिजे असतील तर सिम्पली कमेंटमध्ये यस कमेंट टाईप करा, तुम्हाला फोटो पाठवून देतो मी। सिम्पली कोणताही फोटो ऍड करायचा, जर तुम्हाला मल्टिपल फोटो म्हणजे वेगवेगळे जर फोटो ऍड करायचे असतील तर तुम्ही वेगवेगळे सुद्धा फोटो ऍड करून घेऊ शकता, काही विषय नाही, त्यामध्ये फक्त मी एकच फोटो ऍड करतोय कारण मग समजायला सोपं जाते। ओके, तर सिम्पल काय करायचं, आपले जे बीट आहेत त्या बीटवर आपल्याला फोटोला स्प्लिट करायचे। तर फोटोवरती यायचंय, या अशा प्रकारे जितके काही बीट आहेत तुम्हाला काही सांगायची गरज नाही मला वाटते, कारण तुम्ही आजपर्यंत एडिटिंग शिकत आलेला आहात एकदम सोप्या भाषेमध्ये। ही बघा अशा प्रकारे सांगतो तुम्हाला, आता एकदम प्रॉपर आपल्याला बीट लावायचे।
आपले जी पीठ आहेत सॉरी आपली स्पीट आहे ते स्प्लिट करून घेतो बरोबर फोटो मी काही विषय नाही. आणि आपल्यापाशी एडिटिंग करताना मित्रांनो घाबरायचं नाही, काही नाही, काही सुद्धा अवघड नाही. वाटलं तर व्हिडिओ डबल बघायचा, आपण एकदम सोप्या सरळ भाषेत आणि एकदम प्रॉपर इथे व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. ओके, आता काय करायचं आपल्याला डायरेक्ट 1 2 3 4 5 नंबरचा फोटो बशी यायचा आहे. सिंपल काय करायचं 5 नंबरचा फोटो बशी यायचं. ओके, थोडं समोर यायचं. इथं अशा प्रकारे बघा, इथे थोडा आवाज असा अप झालेला दिसतोय आपल्याला स्टार्टिंगला. इथं एक फोटोवर क्लिक करायचे, स्प्लिट मारून घ्यायचं इथं. आणि हा जो फोटो आहे हा फोटो ओव्हरले करून घ्यायचा. आपल्याला काय करायचं ओव्हरले करून घ्यायचा फोटोवरती क्लिक करायचं, फोटोला अशा प्रकारे ओव्हरले करून घ्यायचं. ओके, एकदम सोपं सिंपल. काय करायचं फोटोवरती क्लिक करायचं, थोडं खाली स्क्रॉल करायचं प्लस आणखीन. आणि इथे एक ऑप्शन आहे बघा रिमूव्ह बीजीचं, यावरती क्लिक करून ऑटो रिमूव्ह वरती क्लिक करून द्यायचे. अशा प्रकारे ऑटो रिमूव्ह केल्याच्या नंतर काय करायचं बघा, हा जो फोटो आहे या फोटोला अशा प्रकारे खालती घ्यायचं. सिंपल. ओके, खालती घ्यायचं आहे. स्टार्टिंगला एंडिंगला की द्यायची, स्टार्टिंगला की द्यायची. ओके, तर मी की देऊन देतो, ऍड करून घेतो की अशा प्रकारे. की बघा एंडिंग की लागायचे, त्याला जी पोझिशन आहे या पोझिशनवरती त्याला सेट करायचं एक सिंपल अशा प्रकारे. ओके, ही बघा अशा प्रकारे. इथे एक आपलं ग्राफचं ऑप्शन आहे, ग्राफच्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. ग्राफ कोणता पण सेट करून घेऊ शकता, काही विषय नाही. लायनर, इजल, इज इन, क्यूट इन, कोणतं सुद्धा काही विषय नाही. बघा अशा प्रकारे हे आहे. मला वाटतंय थोडा फोटो आपला वगैरे जातोय, त्याला अशा प्रकारे खाली सेट करून घेतो मी असं. ओके, अशा प्रकारे फोटो तुम्ही ओव्हरले करून घ्यायचा, काही विषय नाही. आता सिंपल काय करतो, आता आपण इफेक्ट वगैरे ॲनिमेशन वगैरे ऍड करायचे. तर तुम्हाला असं सांगायचं गेलं तर तुमच्या दिमागात काही बसणार नाही, मला माहिती आहे. तर मी तुम्हाला जो आपला प्रॉपर व्हिडिओ आहे अगोदर केलेला त्या व्हिडिओवरती नेतो तुम्हाला, तिथून नंतर तुम्हाला सगळं सांगतो इफेक्ट वगैरे कसे ऍड करायचे. ओके, तर सिंपल मित्रांनो आपण जो व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओवरती मी आलेलो आहे. बघ अशा प्रकारे. आता काय करायचं बघा, तुम्हाला सांगतो मी, आपल्याला इफेक्ट ॲनिमेशन वगैरे ऍड करायचे. आणि हा जो फोटो होता ना तुम्हाला समोर ऍड करायला सांगितला होता, तो अलीकडे घ्यायचा 4 नंबरच्या फोटोपाशी इथं ठेवायचा अशा प्रकारे. की बघा अशा प्रकारे. ओके, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. आता काय करायचं बघा, आपल्या सर्वात पर्यंत काय करायचे ॲनिमेशन ऍड करायचे. सिंपल थोडं अशा प्रकारे थोडं स्क्रॉल करायचे दोन्ही बोटांना अशा प्रकारे, म्हणजे थोडं आपले फोटो आहे ते फोटो मोठी होतील अशा प्रकारे. सिंपल. हा जो 2 नंबरचा फोटो आहे 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशन वरती जायचे आणि इथे कॉम्बोवरती यायचे. बघा पेंडुलम 1 नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. कोणता पेंडुलम 1 नावाचा. आता 3 नंबरच्या फोटो बशी यायचे, ॲनिमेशन वरती परत जायचे, परत कॉम्बोवरती यायचे, पेंडुलम 2 नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. आता 4 नंबरच्या फोटो बशी यायचे, परत ॲनिमेशन वरती जायचंय. इथं काय करायचं डिस्टोर्ट राईट नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता डिस्टोर्ट राईट. समोर यायचं समोरच्या फोटोपाशी, परत ॲनिमेशन वरती, परत कॉम्बोवरतीच इथं वेव्ह अँड स्लाइड, कोणता वेव्ह अँड स्लाइड इफेक्ट ऍड करायचा आहे. आता याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशन वरतीच जायचंय. काय करायचं स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. तर याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं. आता परत ॲनिमेशन वरती यायचं, परत कॉम्बोवरतीच यायचंय. 3D कार्ड 2 नावाचा, कोणता 3D कार्ड 2 नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं, परत ॲनिमेशन वरती यायचं, परत कॉम्बोवरतीच यायचं. इथे काय करायचंय 3D कार्ड 1 नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता 3D कार्ड 1. इथं 2 इथं 1. ओके, तर याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, परत ॲनिमेशन वरती जायचंय, परत कॉम्बोवरतीच यायचं. डिस्टोर्ट राईट नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता डिस्टोर्ट राईट नावाचा. समोरच्या फोटोपाशी यायचंय, परत ॲनिमेशन वरती जायचं, परत आपला जो इन आहे इन वरतीच थांबायचं आपल्याला. ओके, थोडं स्क्रॉल करायचं. बघा एक इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. सांगतो मी इफेक्टचं नाव. तर काय करा मित्रांनो, तुम्ही कोणता पण इफेक्ट यामधला इन मधला ऍड करून घेऊ शकता. विषय कसा आहे, तर आपलं कॅपकट परत अपडेट झालेला आहे, दिवसेंदिवस अपडेट होत आहे, त्यामुळे ते अशा प्रकारे इफेक्ट दाखवत नाही. पण इफेक्ट अशा प्रकारचा आहे बघा. ही तुम्हाला जर तुम्हाला समजत असलं तर इफेक्ट ऍड करून घ्या. तर समोरच्या फोटोपाशी यायचं, परत कॉम्बोवरतीच यायचंय आणि स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणतं स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. परत समोरच्या फोटोपाशी यायचंय, परत ॲनिमेशन वरतीच यायचं आहे, परत कॉम्बोवरती यायचंय. पेंडुलम 1 नावाचा इफेक्ट ऍड करायचा. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचंय, परत ॲनिमेशन वरती जायचं. पेंडुलम 2 नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता लास्ट 2 फोटोला पेंडुलम 1 पेंडुलम 2. ओके, तर आपण अशा प्रकारे एकदम प्रॉपररित्या आपले जे ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन ऍड केलेलं आहे. सिंपल. आता काय करायचं आपल्याला इफेक्ट वगैरे ऍड करायचे. आता सिंपल इफेक्ट वरती यायचंय. आता आपण 1 नंबरच्या फोटोपासून इफेक्ट ऍड करायला सुरुवात करूयात. सिंपल काय करायचं 1 नंबरच्या फोटोपाशी यायचंय, व्हिडिओ इफेक्ट वरती जायचंय,
आणि हा जो इफेक्ट आहे हा 1 नंबरचा आपण एक ब्लर इफेक्ट ऍड करून घेऊयात. तर तुम्ही पर्टिक्युलर कोणता पण ब्लर इफेक्ट ऍड करून घेऊ शकता. तर तुम्ही कोणता पण ब्लरचा इफेक्ट ऍड करून घेऊ शकता. येलो ब्लर म्हणा, तर ब्लरचा इफेक्ट असा डायमंड झूम कोणतं पण एक फक्त ब्लरचा इफेक्ट ऍड करून घ्या. आता समोरच्या फोटो कसे यायचंय 1 2 4 फोटो पर्यंत काय नाहीत, आपल्याला डायरेक्ट 5व्या फोटो कसे यायचंय. इथं आता बघा आपल्याला इफेक्ट प्रॉपर ऍड करायचे. तर 1 नंबरचा इफेक्ट कोणता असणार आहे, शेक इफेक्ट. तर इफेक्ट वरती यायचंय, व्हिडिओ इफेक्ट वरती यायचंय, इंट्रो किंवा आउट्रो नाही तर पार्टीवरती यायचंय. पार्टीवरती आल्याच्यानंतर काय करायचंय, शेक इफेक्ट इथं सर बघायचा आहे. हे बघा शेक इफेक्ट आहे, अशा प्रकारचा शेक इफेक्ट ऍड करायचा आहे. आणि याची स्पीड एकदम 0 ते 1% ठेवून घ्या आणि इंटेन्सिटी एक आपल्याला 18% ठेवून घ्यायची आहे. आणि व्हिडिओची लेंथ आपल्या इफेक्टची लेंथ काय असणार आहे, लास्ट फोटोपर्यंत, म्हणजे एकदम फोटोच्या लास्ट पर्यंत. आता 2 नंबरचा इफेक्ट कोणता असणार बघा, परत व्हिडिओ इफेक्ट वरती जायचंय, पार्टीवरती जायचंय आणि इथे आपल्याला बघा इफेक्ट बघायला मिळणार आहे. आपण बघूया, थोडं स्क्रॉल करूयात. व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा, नाही तर सर्च सुद्धा मारू शकता व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट. तर पहा तुम्ही इथं व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट सर्च मारलाय. अशा प्रकारे इथं बघा दाखवत तर नाही, पण इफेक्ट आहे व्हायब्रेशन याचा. हे बघा व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट आहे, पण ते दाखवत नाही एखाद्या वेळेस, काही विषय नाही. हा इफेक्ट ऍड करायचा आहे ऍडजस्ट मध्ये, काही विषय नाही काय तितकंच. आणि एकदम ह्याची जी लेंथ आहे ती लास्ट पर्यंत वाढून घ्यायची. आता काय करायचंय, आपण याच फोटोपाशी थांबायचं आहे. परत एक बॉडी इफेक्ट वरती यायचंय. बॉडी इफेक्ट वरती आल्याच्यानंतर ग्लोईंग लाईन्स वरती यायचंय आपल्याला. ग्लोईंग लाईन्स वरती नाही, क्लोन वरती यायचंय. आणि इथे एक इफेक्ट आहे बघा, स्प्लिट स्पेकर नावाचा काहीतरी, अशा प्रकारचा सिम्पली हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. आणि बाकी काय ऍडजस्ट तुम्ही करून घेऊ शकता. समोरच्या फोटोपाशी यायचंय. परत आपल्या बॉडी इफेक्ट वरती ग्लोईंग लाईन्स वरती यायचंय आणि हिल फायर नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता, हिल फायर. समोरचा फोटो सोडायचा आहे, 2 फोटो सोडायचे, तिथे समोरच्या फोटोपाशी यायचंय. परत बॉडी इफेक्ट वरती यायचंय, परत ग्लोईंग लाईन्स वरती जायचंय आणि टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. परत समोरच्या फोटोपाशी यायचंय, परत बॉडी इफेक्ट वरती यायचंय, थोडं खाली स्क्रॉल करायचं, अँगल विंग्स नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता, अँगल विंग्स. तर समोरच्या फोटोपाशी यायचा आहे, परत बॉडी इफेक्ट, परत आपला जो क्लोन आहे ग्लोईंग लाईन्स वरती यायचंय. फ्लेम विंग्स 1 नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता, फ्लेम विंग्स 1 नावाचा. सिंपल समोरच्या फोटोपाशी यायचं, परत बॉडी इफेक्ट वरती यायचंय, थोडं आणि स्क्रॉल करायचं खाली. इलेक्ट्रिक शॉक नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता, इलेक्ट्रिक शॉक. परत समोरच्या फोटोपाशी यायचंय, परत रिप्लेस वरती थोडं स्क्रॉल करायचंय. हा इथे एक इफेक्ट असेल बघा, टेक्नॉलॉजिया. कोणता, टेक्नॉलॉजियाच मला लक्षात आलं, टेक्नॉलॉजिया. तर टेक्नॉलॉजिया 2 इफेक्ट ऍड करायचे. काय करायचं, टेक्नॉलॉजिया 2. तर आपण ओव्हरऑल आपले जे इफेक्ट आहेत, बॉडी इफेक्ट, व्हिडिओ इफेक्ट, ते ऍड केलेले आहेत. सिंपल. आता आपण काय करूया, थोडे ट्रान्झॅक्शन आहेत आपले, ट्रान्झॅक्शन ऍड करूया. सिम्पली दोन्ही फोटोच्या मध्ये काय बघा बॉक्स, त्या बॉक्स वरती क्लिक करायचंय, ओव्हरले वरती यायचे किंवा लाईट वरती यायचे, खाली थोडं स्क्रॉल करायचंय. त्याला असं वर घेतलं सुद्धा तरी चालणार आहे, ही पण भाड्यावरी होत नाही. सिम्पली फ्लॅश नावाचा इफेक्ट आहे बघा, कोणता, फ्लॅश नावाचा. सिम्पली फ्लॅश नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. आणि याची जी लेंथ आहे आपली, जी ह्याची लेंथ, फ्लॅश लेंथ एकदम 0.1 सेकंड ठेवायची. किती, 0.1 सेकंड. सिम्पल. आणि काय करायचं, इथे एक ऑप्शन आहे बघा, हा इफेक्ट ऍड केला की अप्लाय टू ऑल वरती काय करायचं, अप्लाय टू ऑल या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. आपलं जे ट्रान्झॅक्शन आहे फ्लॅशचा, तो सगळ्या क्लिप्स वरती जाऊन बसणार आहे ऑटोमॅटिकली, अशा प्रकारे. तर आपण काय करत घ्यायचो, एक फिल्टर सुद्धा ऍड करून घेऊयात. सिम्पली बॅकला यायचं, थोडं स्क्रॉल करायचं फिल्टर्स वरती आणि काय करायचंय, ग्लो आणि 8K हा जो फिल्टर आहे तो ऍड करायचा. कोणता, ग्लो आणि 8K. ग्लो इथंच आहे, 8K तुम्ही सर्च मारू शकता, काही विषय नाही, अशा प्रकारे. आणि याची लेंथ काय लास्ट पर्यंत वाढून घ्यायची आहे. सिंपल. तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. आता काय करायचं, आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा. ओके, ते आधी समजून घ्या. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केली नसेल, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट बघत राहा. तर भेटूया नवीन एका
व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज, जय श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. सिंपल काय करायचंय, वरी एक्सपोर्टचा ऑप्शन आहे बघा, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये एकदम सरळ सोप्या भाषेत एकदम सिंपल मध्ये सेव्ह होऊन जाणार आहे. थोडा वेट का, व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम आले तर बिंदास आपल्या इन्स्टाला मेसेज करा. इन्स्टाची आयडी खाली डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन आहे. ओके, तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.